वीकेंड असल्यामुळे कोकण किनारपट्टी सध्या पर्यटकांनी फुलली आहे। सध्या कोकणातील रत्नागिरी, गणपतीपुळे, वेळणेश्वर, तारकर्ली, मालवण अशा ठिकाणांना पर्यटक पसंती देत आहेत। याच संदर्भातला आढावा घेतलाय आणि पर्यटकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि या वीकेंडला कोकणात पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांना पसंती दिलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आहोत ते गणपतीपुळे समुद्र किनारी आहोत आणि या ठिकाणचे हा किनारा पाहतो। या सर्व किनारा जो आहे तो पर्यटकांनी फुलून गेलेला आहे। वेगवेगळ्या राज्यभरातल्या ठिकाणाहून लोक जी आहेत ती या ठिकाणी आलेली आहेत। त्याचप्रमाणे वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटताना देखील या ठिकाणी पर्यटक दिसतात। त्याचप्रमाणे मौज मजा करताना देखील इथे पर्यटक जे आहेत ते आपल्याला दिसतात। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत। काय सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात? नमस्कार, आम्ही सातारा जिल्ह्यामधून आले। छत्रपती उदयन महाराजांच्या जिल्ह्यामधून आम्ही आहे। आमचा तालुका फलटण तालुका आहे। या फलटण तालुक्यामधून आम्ही रत्नागिरी या ठिकाणी पर्यटन कोकणामध्ये फिरण्यासाठी आम्ही आलो। आम्ही 6 ते 7 जण आलो आहे, परंतु आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी आलो आहे। एवढा आनंद, खूप वेगळे पर्यटन स्थळं बघायला मिळाले, आम्हाला आनंद मिळाला। आणि इकडली खूप लोक म्हणतात ना, कोकणातली माणसं बघितली पाहिजे, खूप छान आहेत। निश्चितच आपण जर बघायला गेलो तर कोकणात पर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे। तुम्ही नेमकं काय सांगाल? आम्ही पुण्याहून आलेलो आहोत। पुण्याहून आल्यानंतर आत्ताच आम्हाला एक अर्धा तास झालेला आहे आणि यानंतर हा जो समुद्र किनारा आहे हा म्हणजे पूर्णपणे याच्यामध्ये महाराष्ट्रातील जो कोकण किनारपट्टी आहे त्यातील खूप सुंदर असा किनारा आहे। आम्ही आत्ताच शेजारी असलेल्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही इथे काय करणार आहोत, पाण्यामध्ये मजा करणार आहोत।